आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मुलांच्या डब्यासाठी एरवी सकाळ संध्याकाळ आपल्याला कधीही करता येईल असा एक छान पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार करणार आहोत, ज्याच्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ असं 8 तास भिजवून घेतलेलं आहे। तुम्हाला जर हे आवडलं माझं करणं तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, माझे आधीचे व्हिडिओज बघा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका। तुम्हाला अशाच छान छान रेसिपीज ज्या मुलांसाठी तर हेल्दी आहेतच पण घरातल्या इतरांसाठी आहेत ते आपल्याला बघायला मिळतील। आता आपण जे डाळ तांदूळ भिजत घातले होते ते मिक्सरमध्ये आपण डोशाचं वाटतो तसे मी वाटून घेतलेले आहेत। आता आपण त्याला हेल्दी करण्यासाठी त्याच्यात वेगवेगळे पदार्थ घालणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा मी त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे। आता आपण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गाजराचा कीस घातला आहे। तुम्ही याच्यात दुधीचा कीसही घालू शकता बरं का। मी इथे मेथी घातली आहे, पण तुम्ही पालक किंवा तुमच्या मुलांच्या आवडीची पालेभाजी घालू शकता। टॉमॅटो घातला आहे, त्याच्यानंतर शिमला मिरची घातली आहे, कांदा घातला आहे, त्याच्यानंतर आता आपण घालणार आहोत कोथिंबीर, त्याच्यानंतर चिरलेला बारीक कढीपत्ता, त्याच्यानंतर तुम्ही कसुरी मेथी ह्याच्यात घालू शकता, आवडीवर आहे आपल्या, लसूण पेस्टही घालू शकता। मी आलं किसून घातलं आहे, तुमच्याकडे आवडत नसेल तर तुम्ही पेस्ट करून घाला। हिरव्या मिरचीची पेस्ट मी आता घातलेली आहे। आता ह्या सगळ्यावरती आपण घालणार आहोत एक अर्धा चमचाभर सोडा आणि पाव वाटी दही। दही आंबट अजिबात नको, नाहीतर सगळ्या पदार्थाची चव बिघडेल। आता हा सगळं एकत्र व्यवस्थित एकत्र करून घेतल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे उत्तप्पम घालणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा मी काहिलीला तेल लावून घेतलं आहे। काहील नसेल तर काहीच काळजीचं कारण नाही, आपल्या डोश्याच्या तव्यावर पण अतिशय छान उत्तप्पम होतात। तर आता आपण त्याच्यावरती अतिशय छोटे छोटे असे उत्तप्पम करून घेणार आहोत। ते दोन्ही साईडने चांगले भाजायचे आहेत, त्यामुळे काय होईल, मुलांना खायला ते खूप आवडतील किंवा तुम्ही संध्याकाळी घरी केलेत तरी आवडीने सगळे घरातले हे खातील। तुमची किट्टी पार्टी असेल तर तुम्ही असे करून ठेवू शकता। आता मी ते सर्व करण्यासाठी डब्यात देताना माझ्या घरच्यांच्या डब्यामध्ये हिरवी चटणी दिलेली आहे। हिरवी चटणी म्हणजे नारळ कोथिंबिरीची जी आपण चटणी करतो ती। तुमच्या घरी आवडत नसेल तुम्ही सॉस द्या, मेयोनीज द्या, फोडणीचं दही द्या, तुमची आवड आहे।